एका मोठ्या शहरातलं तेवढंच मोठं नावाजलेलं शासकीय रुग्णालय, ज्या रुग्णालयात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपचार घेता यावेत म्हणून जनतेच्याच कररूपी गंगाजळीतून बांधलेलं हे रुग्णालय, जनतेच्या पैशांमधून उभं राहिलेलं रुग्णालय. पण या रुग्णालयात सर्वसामान्यांना उपचारार्थ दाखल व्हायचं असेल तर रांगा लागलेल्या असतात. एखादा अत्यवस्थ रुग्ण तडफडून मरतो, पण त्याला खाट रिकामी नाही म्हणून रुग्णालयात दाखल करून घेतलं जातं. खाजगी हॉस्पिटल्समध्ये उपचार परवडत नाहीत किंवा ऐपतच नाही असे सामान्य लोकच या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या हक्काचे उपचार घ्यायला येतात खरे, पण त्यांना बऱ्याचदा प्रवेश नाकारला जातो, कारण हॉस्पिटलची कॅपॅसिटी फुल झाली असते. आज जागाच नसते, कारण जगभरातले सिरियस पेशंट्स इथेच दाखल झालेले असतात. अशा शासकीय रुग्णालयात एक वॉर्ड मात्र असाही असतो जिथे सामान्य रुग्णांना नाही तर तुरुंगात एखादी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्यावरच्या उपचारार्थ दाखल करून घेण्यासाठी हा वॉर्ड राखीव ठेवलेला असतो. आपल्या महाराष्ट्रातल्याही अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये शेकडो गुन्हेगार, शेकडो कैदी हे शिक्षेदरम्यानच्या शारीरिक व्याधींवर उपचार घ्यायला इथं दाखल झालेले असतात. अशा अनेक शासकीय रुग्णालयांपैकी पुण्यातलं ससून हॉस्पिटल सध्या गाजतंय. काही दिवसांपूर्वी नांदेडच्या गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल मधल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रकरण तसं ताजच आहे आणि इतक्यात एक नवं शासकीय रुग्णालय पुन्हा चर्चेत आलं. पुणे जिल्ह्यातलं शहराच्या मध्यवर्ती भागातलं हे रुग्णालय सदैव सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या गर्दीनं गजबजतं. इथे कधीही जा, गर्दीतला प्रत्येक जण एका वेगळ्याच विवंचनेत दिसतो. वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दाखल रुग्ण जे असतात ते जीवन मरणाच्या संघर्षात व्यस्त असतात, तर आपापल्या पेशंटच्या खाली खुशालीच्या विचारात त्रस्त असा त्या रुग्णाचा नातेवाईक आपल्याला दिसतो. पण इथे एक वॉर्ड असाही आहे, वॉर्ड नंबर 16. काय चालतं या वॉर्ड नंबर 16 मध्ये, कोण असतं या वॉर्ड नंबर 16 मध्ये? या वॉर्ड नंबर 16 मुळे सध्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. काय दडलंय या वॉर्ड नंबर 16 मध्ये, हेच पुढच्या काही मिनिटात आपण समजून घेणार. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार DG9. आजवर आपण अनेक सिनेमांमध्ये किंवा अलीकडच्या वेब सिरीज मध्ये पाहत आलोय उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारं कथानक असतं. त्यातले पोलीस, तकलादू तुरुंग आणि शासकीय रुग्णालय, या रुग्णालयांमध्ये मजेत लोळणारा बलात्कारी किंवा हत्यारा विलन. आजवर हे चित्र आपल्याला UP किंवा बिहारशी संबंधित अनेक सिनेमांमध्ये पाहायला मिळायचं. पण आज एखाद्या B ग्रेड सिनेमातली ही दृश्य, ती भ्रष्ट आणि गुन्हेगारांनी विकत घेतलेली पोलीस प्रशासन यंत्रणा सध्या आपल्याला आपल्याच राज्यात महाराष्ट्रातही पाहायला मिळते. शासनाच्या रुग्णालयांचं प्रशासन एवढं ढिसाळ की राजकीय दबावापुढे नुसतं झुकणार नव्हे तर साप वाकणार आहे. विकली गेलेली वरपासून खालपर्यंतची ही यंत्रणा सगळं आपल्याला अलीकडे महाराष्ट्रातही पाहता येते. ससूनच घ्या ना, तिथं 2020 साली अटक झालेला ललित पाटील नावाचा ड्रग्ज माफिया 2 वर्षांपासून आजारावर उपचार घ्यायला म्हणून दाखल झाला होता. तो मागच्या आठवड्यात ससून मधून पळाला आणि मोठा हडकंप उडाला. सरकार आणि प्रशासन या दोन्हींवर प्रचंड टीका व्हायला लागली. तेव्हा जागे झालेलं राज्यातलं पोलीस प्रशासन त्याला पकडायला देशभर पळू लागलं. ललित पाटीलला 3-4 दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी चेन्नई मधून अटक केली. दक्षिण भारतातून गेले, तर नक्की कर्नाटक मधून गेले, बेंगलोर मधून गेले की चेन्नई मधून. आणि त्यानंतर काय झालं, ललित पाटीलच्या नावानं राजकीय कलगीतुरा रंगू लागला एक प्रकारचा. पण दरम्यान ससून रुग्णालयाच्या त्या वॉर्ड नंबर 16ची चर्चा सगळ्यांच्या तोंडी रंगू लागली. हा तोच वॉर्ड आहे जिथं येरवडा जेल मधल्या आजारी कैद्यांवर उपचार केले जातात. येरवड्यातले अनेक कैदी अंडर ट्रायल, कन्व्हिक्टेड आणि परमानंट कैद्यांना त्यांच्या दुखण्या खुपण्यांवर उपचारार्थ इथं दाखल केलं जातं. पहिल्यांदा येरवडा तुरुंगातले डॉक्टर्स जे या आजारी कैद्यांना तपासतात आणि मग त्यांचा आजार किती गंभीर आहे हे ठरवतात. मग पहिली पायरी असते ही या भ्रष्टाचार रॅकेटची. त्यानंतर ससून मधल्या OPDतले डॉक्टर जे तुरुंगातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदानावर शिक्कामोर्तब करतात आणि त्या कैद्याला ससून मधल्या वॉर्ड नंबर 16 मध्ये प्रवेश देतात. तिसरा घटक आहे या वॉर्ड नंबर 16 वर दिवस रात्र पहारा देणारे पोलीस शिपाई आणि हॉस्पिटलचे इतर कर्मचारी. या सगळ्यांना व्यवस्थित चिरीमिरी पोहोचवली जाते, त्याशिवाय हे शक्य होत नाही. मेफेड्रॉनच्या तस्करीचा आणि निर्मितीचा आरोप असलेला ललित पाटील ससून मध्ये कसा दाखल झाला, त्याला 14 दिवसांची पोलीस कस्टडी, फडणवीसांच्या भाषेत PCR आणि मग MCR वगैरे सगळं साध्यंत वर्णन आपण ऐकलेलं आहे. पण हा ड्रग माफिया ससून मधल्या वॉर्डातून आपल्याकडच्या 2 iPhone वरून बाहेरचा ड्रगचा धंदा मॅनेज करत होता.
याचे सहकारी याला भेटायला हॉस्पिटलमध्ये यायचे. यातले काही आता पकडले गेले. याला हुकी आली की हा हॉस्पिटल बाहेर पडायचा. जवळच ते एक ब्लू डायमंड काहीतरी 5 स्टार हॉटेलमध्ये तिथे दिवसभर मुक्काम करायचा. तिथे त्याच्या दोन्ही मैत्रिणी आलटून पालटून भेटायला यायच्या. गंमत आहे नाही का? हा त्यांच्यासोबत अय्याशी करायचा, मॉलमध्ये जाऊन खरेदी करायचा. या स्टोरी सुद्धा तुम्ही ऐकलत असतील. एक गुन्हेगार कैदी जो उपचारार्थ एका सरकारी रुग्णालयात दाखल आहे, त्या वॉर्डाबाहेर 24 तास सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असतो किंवा असणं अपेक्षित आहे, होता की नव्हता माहित नाही. तर मग हा सोकॉल्ड कैदी त्या सशस्त्र पोलिसांना गुंगारा देऊन वॉर्ड बाहेरच नाही तर हॉस्पिटल बाहेर पडतो, मॉलमध्ये फिरून येतो, आपल्या गर्लफ्रेंड कम पार्टनर्सना व्यवस्थित कडकडून भेटून येतो. हे कसं काय बरं शक्य होतं? मला वाटतं ललित पाटीलला अटक मागच्या सरकारच्या काळात झालेली असली तरी आता सेना भाजप युतीचं सरकार आहे, गृह मंत्रालय देवेंद्रजींच्या हातात आहे. मग या वॉर्डाबाहेरच्या पहारात एवढा गलथानपणा कसा काय बरं होता? मित्रांनो, ससूनच्या वॉर्ड नंबर 16ला प्रसिद्धी मिळाली ती ललित पाटलांमुळे. पण याच वॉर्डात दाखल असलेल्या इतर कैद्यांची एक यादी पुण्यातल्या एका लोकल वेब पोर्टलवर 4 ऑक्टोबरला झळकली होती. त्या रिपोर्टवर आपल्या मीडियानं काल परवा जागे होत बातम्याही केल्या. आता यातली नाव बघा. अनिल शिवाजीराव भोसले, वय 56, 130 दिवस झाले किडनीच्या आजाराच्या नावाखाली या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये हे दाखल आहे. प्रवीण प्रल्हाद राऊत, वय 38, 34 दिवस झाले मूळव्याधीचं दुखणं उपाळल्यामुळे हे उपचार येत. हरिदास कोंडीबा साठे, वय 72 दिवस झाले अपेंडिक्सचा त्रास होतोय म्हणून इथे दाखल आहे. आदित्य दादा मारणे, वय 35, 28 दिवस झाले, महिना होत आला, स्किन डिसीज झालाय त्वचारोग. शिवाजी ज्ञानोबा डोरगे, वय 50, 29 दिवस झाले हर्नियावरती उपचार घेतात. विरल प्रकाश सावला, वय 34, 274 दिवस झाले, याला व्हेरी हाय बीपी आहे, म्हणजे उच्च रक्तदाब, आणि त्यासाठी तो या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये दाखल आहे. विनय विवेक अरहाना, वय 50, 19 दिवस झाले, बद्धकोष्ठतेच्या त्रासामुळे हे इथे दाखल आहे. हेमंत बालाजी पाटील, वय 41, 60 दिवस झाले पाठ दुखीवर उपचार घेत आहे. रुपेश कृष्णराव मारणे, वय 47, 42 दिवस झाले श्वसनाचा त्रास होतोय म्हणून इथे दाखल आहे. यातल्या विरल सावलाची कहाणी पण रंजक आहे नाही का? 274 दिवस झाले. खरं तर हा पण एका फोर्जरीच्या केसमध्ये आत आलाय, पण यांच्याकडे अमाप पैसा असल्यामुळे जेलमध्येही यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. तिहार मधलं त्या आम आदमी पार्टीचे आमदार सत्येंद्र जैनचं ते मसाज प्रकरण बाहेर आलं ना, कोठडीतलं मसाज प्रकरण, तेव्हा आपण महाराष्ट्रातले सुविध लोक किती हसलो होतो त्या उत्तरेतल्या भ्रष्ट यंत्रणेला. काय चाललंय यांचं चाललंय. पण आता जर आपण आरशात डोकावलो ना तर आपण हसे लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला, हे स्पष्ट झालं. आता सांगता कोणाला नाही का? तो विरल सावला आज तब्बल 274 दिवस ससूनच्या 16 नंबरच्या वॉर्डमध्ये सुखसोयींचा उपभोग घेतोय. अशा 12-13 लोकांची यादी बाहेर आल्यामुळं त्यातल्या अनेकांना तातडीनं पुन्हा एरोड्याच्या तुरुंगात हलवलं गेलं त्यांच्या बाराकीमध्ये. मित्र हो, जेल म्हणजे जेल असतं, आर्थर रोडचं असो की एरोड्याचं. इथे काय काय चालतं हे आत जाऊन आलेल्यांनाच विचारा, ते सांगतील. आपले संपादक संजयजी राऊत साहेब हे तर आर्थर रोडच्या संडासच्या लाईनीत तिष्ठून आलेले, उभे राहून तिष्ठत होते. ते म्हणे त्या सगळ्या दिवसांच्या आठवणी पुस्तक रूपानं प्रकाशित करणार. राऊत साहेबांचं पुस्तक जेव्हा येईल तेव्हा ती संडासच्या लाईनीतली गंमत आपल्यालाही वाचून अनुभवता येईलच. पण तुरुंगांवर, इथल्या प्रशासनांवर सरकारी अंकुश का चालत नाही? बाहेर मोठमोठ्या बाता मारणारे आपले राजकारणी राज्यातलीच काय तर देशातली तुरुंग व्यवस्था सुधारू का शकत नाही? किती आहे त्याच भ्रष्ट अवस्थेत राहिली तर हे त्यांच्यासाठी फायद्याच असतं. कारण कोण जाणं एखाद्या दिवशी आपला नंबर लागला तर आपलीही बडदास्त व्हावी यासाठी हे राजकारणी, हे मंत्री संत्री जे चाललंय ते खपवून घेत असतात. जनतेसमोर वेगवेगळ्या विवंचना उभ्या करून एक प्रकारची आपूची गोळी चालून प्रत्येक सत्ताधारी, मग तो कोणी का असेना, कुठल्याही पक्षाचा का असेना, आपला कार्यकाळ सुकर करत आपली पोळी भाजून घेत असतो. याला कोणीही अपवाद नाही. काँग्रेसी असोत की सेना भाजप, सगळे एकाच माळ्याचे मन. तुम्हाला काय वाटतं मित्र, एरोड्यात काय चाललंय किंवा ससून सारख्या रुग्णालयातल्या वॉर्ड नंबर 16 मध्ये काय थिरं चालली?
हे आपल्या राज्यकर्त्यांना माहित नसेल तर मग तुम्ही सत्ता राबवण्यात नापास ठरताय आणि माहित असूनही त्याकडे कानाडोळा करताय, तर मग तुमच्यात आणि काँग्रेसी पिलावळीत फरक तो कसला? मला यावरचं उत्तर आमच्या प्रेक्षकांकडून हवंय. कमेंट्स करा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी नाही. धन्यवाद. नमस्कार.